श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 90 90 78 78 33। नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं सातपूर प्रभाग क्रमांक 11 मध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। या रॅली दरम्यान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या प्रचार रॅलीत उमेदवार सीमा निगळ, संगीता मांडवे, योगेश गांगुर्डे, धीरज शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते। ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर शिवसेनामय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आरोप प्रत्यारोपांचे राजकारण अधिक तीव्र झाल्याचं दिसत असून विकास विरुद्ध भकास विकास असे मुद्दे आता उघडपणे मांडले जात आहेत। एकमेकांसमोर उभं टाकून जोरदार टीकाटिप्पणी होत असल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ एकनाथरावजी शिंदे यांना बहिणी चांगल्या साथ देतील आणि येत्या 15 तारखेला आमचे 4 उमेदवार, मी स्वतः संगीता रामदास मांडवे, योगेश भाऊ गांगुर्डे, सीमा निगळ, धीरज शेळके असे आमचे उमेदवारांना प्रचंड मतांनी मत देऊन धनुष्यबाणाचं बटन दाबून आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करा अशी आमची। आज समारोपाचा दिवस, जसं इलेक्शनचे वारे वाहू लागले तसं प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेनेचे मतदार उत्स्फूर्त प्रतिसादाने बाहेर पडले। मग असं जाणवू लागलं की प्रभाग क्रमांक हा खरंच शिवसेनेचा पूर्वी पण बालेकिल्ला होता, परंतु तो आता आम्हाला आमच्या सहभागामध्ये सगळ्या आमच्या माय जनतेने सगळ्यांनी शिवसैनिकावर जे प्रेम दाखवलं आणि खूप आमचं स्वागत केलं, यावरून असं जाणवतं की आम्ही 4ही नगरसेवक प्रचंड मतांनी शिवसेनेतर्फे निवडून येऊ अशी आशा बाळगतो। रॅली आता कुठून काढली आणि कुठपर्यंत? आम्ही नीता हॉस्पिटलपासून खालची कांबळेवाडी असेल, गौतम नगर असेल, नगर असेल, राजवाड असेल, सातपूर गाव असेल, महादेव नगर असेल, तसेच जुनी कॉलनी, आमचा एकता चौक, जिजामाता चौक आणि साईबाबा मंदिर अशा आमच्या रॅलीचा समारोप होईल। आणि त्यानंतर आमचे पक्षाचे प्रवक्ते तिथे पोहोचतील आणि सभेचं रूपांतरात तिचा समारोप होईल। संपूर्ण भागात आपल्याला मिळत असलेला प्रतिसादाबद्दल काय? नाही, नक्कीच 1992 पासून पहिल्यापासून म्हटल्याप्रमाणे हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे। पूर्वी एक आमच्या माझ्या ताई भगिनी एक नगरसेविका एवढ्या वातावरणात निवडून आल्या, आता त्याचंच प्रतीक म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेनेच्या मतदारांच्या आशीर्वादी रूपाने आम्ही 4ही नगरसेवक प्रचंड मतांनी निवडून येऊ अशी आशा बाळगतो। आणि कृपया प्रत्येकाने 15 तारखेला प्रचंड मताधिक्याने बाहेर पडून शिवसेनेच्या मतदारांवर माझा पूर्ण विश्वास आहे की ते शिवसेनेला नक्कीच मतदान करतील आणि शिवसेनेचे 4ही नगरसेवक नाशिक महानगर पाठवतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय भीम। आज कमळेवाडी पासून तर साईबाबा मंदिर पर्यंत आमची रॅली चालू आहे। यात सगळ्या लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि महत्त्वाचं लाडकी बहीण योजनेमुळे सगळ्या महिला खूप खुश आहेत। तर मी सगळ्यांना विनंती करेल की लाडका भाऊ आपल्या सदैव मागे आहे आणि आम्ही पण सर्व त्यांच्या बरोबर आहोत। त्यामुळे सगळ्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेच्या मार्फत थोडीशी आपण काहीतरी साहेबांना आपण हातभार म्हणून फक्त आपल्याला एक बटन दाबून त्यांना एक प्रतिसाद द्यायचा आहे। तर मी सगळ्यांना एकच विनंती करेल की आपण सगळ्यांनी लाडकी बहिणी योजना ध्यानात ठेवून मनात ठेवून आज धनुष्यबाण या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी मतदान या स्वरूपात साहेबांना आणि आम्हाला सगळ्यांना एक मतदान करून ही भेट द्यावी एवढं सांगेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही कांबळेवाडी, स्वारबाबा नगर, तसं गौतम नगर, तसंच रॅली आमची चालू आहे। खूप चांगला प्रतिसाद जनतेकडून मिळत आहे। कांबळेवाडी परिसरामध्ये फिरत असताना अक्षरशः खाली बघण्याची व्यवस्था, खाली बघावं लागलं। तिथल्या सोलर शौचालय असेल, तिथल्या गटारी असतील, तिथल्या पाण्याचे प्रश्न असेल, खूप गंभीर परिस्थिती होती कांबळेवाडीमध्ये। अक्षरशः फिरायला योग्य वाटलं नाही। का इथं असलेले 20 वर्षापासून राज्य करत असलेले त्यांनी काय सुखसुविधा जनतेला दिल्या आहे? कांबळेवाडीच्या संरक्षण भिंतीचे अजून सुरक्षा नाही, काहीच नाही। म्हणजे अतिशय ते सुलभ शौचालय बघितले जाताना तर लाज वाटायला लागली इथं फिरत असताना। आणि 20-20 वर्षाच्या गोरगरीब जनतेच्या जीवावर निवडून यायचं, गोरगरीब जनतेला भीती घालून तर तुमची झोपडपट्टी उठल, कांबळेवाडी उठल ह्या भीतीपोटी मतदान घ्यायचे व दहशत निर्माण करायची। ही गुंडगिरी कुठेतरी थांबली पाहिजे। कालच प्रबुद्धनगरमध्ये बघितलं का एक युवा पोऱ्या एक उमेदवारावरती
बंदूक ताणतो. हे कुठंतरी हा प्रभाग क्रमांक 11 मधून ही गुंडगिरी थांबली पाहिजे. मी सर्व जनतेला मायबापाला आव्हान करतो का हे कुठंतरी थांबवा आणि आमच्या चारही धनुष्यबाण सगळे उमेदवार आमचे चांगले आहे, सुशिक्षित आहे, कुठल्याही गुंडगिरीचा यांच्यावर कुठला डाग नाही. मी विनंती करतो सगळ्या जनतेला का चारही धनुष्यबाण देऊन शिंदे साहेबांचे हात बळकट करावा. शिंदे साहेबांनी ज्या योजना दिलेल्या आहे महिलांसाठी, लाडकी बहीण योजना असेल, लाडकी महिलांसाठी बस तिकीट अर्धा असेल, युवतींसाठी स्कूलमध्ये जी सवलत असेल इंजिनिअरिंग स्कूलमध्ये, तर मी आदरणीय सर्व जनतेला आवाहन करतो शिंदे साहेबाचे व शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवत असलेले सर्व चारही धनुष्यबाण दाबून चारही उमेदवारांना धीरज भाऊ शेळके असेल, सीमाताई निगळ असेल, संगीताताई मांडवे असेल आणि मी स्वतः योगेश गांगुर्डे आम्हाला चारहींना भरघोस मतांनी विजय करावा येत्या 15 तारखेला असे जनतेला आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. दरम्यान आम्ही देशासाठी आणि प्रभाग क्रमांक 11च्या सर्वांगीण विकासासाठी निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचं उमेदवारांनी सांगितलं. आरोग्य, पायाभूत सुविधा आणि मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी मतदारांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचं आवाहन केलं. आता अवघे काही दिवस शिल्लक असताना प्रभाग क्रमांक 11 मधील राजकीय लढत अधिक रंगतदार होत असल्याचं चित्र आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.